नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये बीबी का मकबरा बघण्याकरता। तर हा सेम टू सेम ताजमहल सारखा दिसतोय। 50 रुपये इथं पार्किंग फीज आहे 4 व्हीलर करता। तिकीट काउंटरचा एरिया बघू शकता तुम्ही। इथे दोन पद्धतीने तिकीट आहे, एक ऑनलाइन आहे आणि एक ऑफलाइन आहे। ऑफलाइन मध्ये काढलं तर 25 रुपये, ऑनलाइन मध्ये काढलं तर 20 रुपये। QR कोड स्कॅन करून त्यात नाव वगैरे मेन्शन करून आपण तिकीट काढू शकतो। तर 15 वर्षाखालील मुलांना तिकीट नाही आहे, टोटली फ्री आहे। हा बघू शकता आमच्या बरोबर 15 वर्षाचा मुलगा आहे। बघू शकता QR स्कॅन करून आपण तिकीट काढू शकतो। हा मेन एंट्रन्स आहे, हा गार्डन। आतमध्ये खायला वगैरे काही घेऊन जाऊ शकत नाही। आपल्याला कॉइन भेटला आहे, तो कॉइन इथे स्कॅन करून आतमध्ये जायचं आहे। येताना परत कॉइन द्यायचा आहे। कॉइन हरवला तर 100 रुपये फाईन आहे। चला, कारंजे हे सरळ पूर्ण कारंजे आहेत। हा मेन एरिया। चला मित्रांनो, आपण पुढे जाऊया। तर या पूर्ण मकबऱ्याचा जो खर्च आलेला आहे त्या काळात 6,68,203 रुपये आलेला आहे। तर याचा जो घुम्मट आहे तो पूर्णपणे मार्बलचा बनलेला आहे। चला तर मित्रांनो, आपण आतमध्ये जाऊया, बघूया। याला जवळजवळ 10 वर्ष लागले बनवायला। हे बघू शकता गार्डन किती खूप सुंदर दिसतंय आणि हा चारही बाजूंनी बघितला तर सेम दिसतोय। बघा मिनार, हे घुम्मट आता एकदम आपण जवळ आहे। याची जी नक्षी आहे ती सेम टू सेम ताजमहलला मिळती जुळती आहे। चला तर आपण आतमध्ये जाऊन बघूया। आतमध्ये जायच्या अगोदर आपल्याला चप्पल वगैरे काढून आतमध्ये जावं लागेल। ही नक्षी बघा, याच्या आतमध्ये लोकांनी पैसे वगैरे टाकलेले आहेत, भरपूर पैसे आहेत। बघू शकता तुम्ही, जी मजार आहे ती याच्या आतमध्येच आहे। तर आतमध्ये जाऊन बघूया आपण। बघा ती मजार बघा आतमध्ये, ह्याच्यामध्ये पण भरपूर लोकांनी पैसे वगैरे टाकले आहेत। नक्षी बघू शकता तुम्ही आतमध्ये, डिझाईन बघा। या भव्य मालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानी हिची कबर आहे। बघू शकता डिझाईन बघा। सुंदर अशी कलाकृती आहे केलेली। इसवी सन 1668 मध्ये राबिया दुर्रानीची कबर, ज्याला बीबी का मकबरा नाव म्हणूनही ओळखले जाते, औरंगजेबाचा मुलगा आझम शाह याने त्याची आई दिलराज बेगम, ज्यांचे मरणोत्तर नाव राबिया दुर्रानी होते, त्यांच्या स्मरणार्थ बांधलेले आहे। हे स्मारक छत्रपती संभाजीनगर मधले मुख्य पर्यटनाचे स्मारक आहे। ते तुम्ही येऊ शकता। मुघलशाहीच्या मधला एक इतिहास आहे।
मकबऱ्याचा आजूबाजूचा परिसर सुंदर बागेने आणि जलव्यवस्थापनाच्या परिसराने अत्यंत सुंदर झालेला आहे. जे 4 मिनार आहेत या मकबऱ्याला अधिक सुंदर बनवतात. बघू शकताय डिझाईन, ही बाहेरची डिझाईन आहे. धन्यवाद मित्रांनो आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आमच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. आमचेच व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.